तर आपला संपूर्ण संसार घेऊन वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरलेली आहे। वारीला निघालेला वारकरी जवळपास दीड महिना घरापासून दूर असतो। दिवसभर पायी दिंडी निघाल्यानंतर विसाव्यासाठी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम होतो। त्यानंतर पुन्हा पावलं पंढरीच्या दिशेने पुढे चालत असतात। हा प्रवास नेमका कसा असतो जाणून घेऊया। तर या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घोले यांनी। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातल्या ह्या ओळी आहेत। जेव्हा वारकरी पंढरीच्या वारीला निघतात तेव्हा हा जवळपास काही वारकऱ्यांसाठी महिनाभराचा, काहींसाठी 15 दिवसांचा, तर काहींसाठी दीड महिन्याचा हा संपूर्ण प्रवास असतो। संपूर्ण संसार घेऊन वारकरी हा पंढरीच्या दिशेने निघतो। हा संसार काय असतो? मोठमोठ्या वाहनांमधून अनेक गावातून वारकरी निघतात आणि पंढरीच्या दिशेने आपलं आगेकूच करतात। संपूर्ण संसार घेऊन निघणं म्हणजे काय, तर आपल्या दिनचर्या काय असते एखाद्या वारकऱ्याची। तर आपण माझ्या बाजूला आता पाहताय एका मोठ्या ट्रकमध्ये मी बसलेलो आहे आणि अशा पद्धतीने स्वयंपाकासाठी लागणारी सगळी सामुग्री आपल्याला दिसते। यंदा काय मागणं आहे देवाकडे? माझी ही तिसरी वारी आहे। ज्ञानेश्वरांनी आपलं मला अवसान दिलं, शक्ती दिली, चांगला आशीर्वाद दिला। आली मी तिसऱ्या वारीला, आनंद वाटतोय, छान वाटतंय। बघायचा जो माहोल आहे, हे संतांची एक माऊलींची एक दृष्टी पाहून एक मला समाधान आत्मिक वाटलं। सगळ्यांना आनंद मिळावा यातच आपल्याला आनंद आहे आणि सगळ्यांना सुखी ठेवावं यातच आपलं सुख आहे, असा उदात्त विचार हा वारकरी संप्रदायानं आपल्याला शिकवलेला आहे आणि तोच आपल्याला वारकऱ्यांच्या मध्ये ऐकायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह मी श्रीकांत घुले, जी 24 तास, आळंदी।